चॅनल. पर मी आत्ताच मागचा एक ब्लॉग शूट केलाय आणि तो ब्लॉग थोडासा पूर्ण ब्लॉग थोडासा मोठा होईल, त्यामुळे मी परत एकदा इथूनच ब्लॉगची सुरुवात करतेय. तर मी याच्या अगोदर घराची साफसफाई केली, काय केली तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. सो आता मी किचन आवरायला आली आहे. सकाळी इवाची डॅडी एक मिनिट, ओ गॉड, इवाला 11:30 वाजता आणायचं आहे आणि मी असं समजतेय की रेग्युलर स्कूल टाइम आहे, मला 1:30 वाजता जायचं नाही, मला 11:30 जायचं. तर 11 वाजले, अर्ध्या तासापर्यंत मला हे कसं पण करून आवरून घ्यायचे. त्या अगोदर मी थंड पाणी पिऊन घेते, खूप जास्त गार होतो. तर फटाफट मी आवरणार आहे. तर भांडे वगैरे मी आल्यानंतर घासेल, त्या अगोदर मी सगळं क्लीन करून घेणार आहे. ही जी भांडी ती काल घासलेली आहे, ही मी हा जो मसाल्याचा डब्बा आहे मी धुवून ठेवला होता, कारण तो खूप चिकट झाला होता. असो, तर एवढं भेटलेले झाकण पण बघा मी किती स्वच्छ घासते भांडी. आमच्याकडे मावशी असतात नेहमी, त्याच्यामुळे मी कधी भांडी घासलीच नाही. पण आता मावशीला मी बंद केले. सो आता सगळी कामं माझ्यावर आहे. सगळ्यात अगोदर मी काय करते, हा सगळा पसारा बेसिन मध्ये टाकते, जेणेकरून मी आल्यानंतर क्लीन करून घेईन. आणि सगळ्यात अगोदर मी आता हे सगळं पुसून घेणार आहे, कारण जोपर्यंत आपण स्वच्छ पुसून घेत नाही ना तोपर्यंत छान जेवण नाही जात. हे ना इवाने घेऊन आले, हे काय दाखवते, हे ऑरेंज क्रश आहे. याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर भेटतात. हे ऑरेंज आहे, मँगो भेटतं, स्ट्रॉबेरी भेटतं, गुलाबवालं जसं रोज फ्लेवर भेटतो. काय असतं, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काहीतरी असतं ना पिंक कलरचा, एक ईदच्या टाइमला सगळे पितात. काय असतं ते, आय डोंट नो यार, पिंक कलरचा असतं, रुहावजा. तर तशा प्रकारेच एक पिंक पण भेटतं. तर आम्ही हे ऑरेंज आणले. मागच्या वेळेस आम्ही मँगोवाला आणलं होतं. तर हे खूप टेस्टी लागतं. मी कधी जास्त पित नाही, पण इवा पिते. याच्यामध्ये खूप सारी शुगर असते, त्याच्यामुळे मी काही जास्त हे करत. चला फटाफट आता मी आवरणार आहे, क्लीन करून घेणार आहे. जी भांडी घासायची साबण असते त्याच्यानेच मी ही गॅसला साबण लावून घेणार आहे. त्यानंतर इथे सुद्धा तर एक्स्ट्राची जी घासणी असते ती मी फक्त किचनसाठी ठेवली आहे. एक घासणी मी बेसिनसाठी ठेवली वेगळी, इथल्या पण बेसिनला वेगळी घासणी. ज्या घासण्या संपतात ना, म्हणजे भांडे घासून झालेले असतात, त्या जुन्या घासण्या ह्या वस्तूसाठी वापरायला पाहिजे. चांगली टिप आहे, घ्या. आता माझी जी क्लॉक आहे ना ती वाजली, म्हणजे आता 11 वाजले आणि फटाफट मला आता हे आवरायचे 15 मिनिट. ऍक्च्युली मला ना जेवण करायचं होतं, पण मी नाही जेवू शकले. कारण काय होतं, मावशी येतात आणि मावशी आल्यानंतर हा याच्यातला थोडाफार कचरा खाली पडतोच. तर मावशी आल्याच्या नंतर मग नंतर करायला मला आवडत नाही, कारण मग ते घर साफ वाटतच नाही. जेव्हा त्या येऊन फरशी पुसून जातात तेव्हा असं वाटलं पाहिजे की वा क्या बात. तर त्यामुळे त्या येण्याच्या अगोदर हे सगळं आवरलेलं बरंच असतं. पण बऱ्याचदा असं होतं की खूप कंटाळा येतो आणि सगळी कामं तशीच राहतात. इट्स ओके, कधी कधी कंटाळा येत असेल तर काय हरकत नाही. पण शक्यतो मी ट्राय करते की मावशी येण्याच्या अगोदर खावं. पण आज इवाला लवकर जायचं होतं, इवाच्या डॅडीला पण लवकर जायचं होतं, म्हणजे जवळजवळ 2 तास लवकर जायचं होतं. त्यामुळे आज मी पटकन होत आहे. पण एरवी काय होतं, मावशी यायचे 10 मिनिटं अगोदरच मी बाहेरून वापस येते, इवाला वगैरे सोडून किंवा घेऊन. तर जास्त वेळ नाही भेटत. सकाळी वेळ भेटला मी सकाळी आवरते, सायंकाळी भेटला सायंकाळी. म्हणजे आता समजा
अशीच राहिली कामं अशीच ठेवून देते. पण मला तर असं वाटतं पर्सनली की जेव्हाची कामं तेव्हा केली ना, थोडासा आळस बाजूला काढून ते खूप बरं पडतं आपल्याला पण आणि आपल्या घरातल्या वातावरणाला सुद्धा. मला तर असं वाटतं कधी कधी की माझ्या एवढा जो आळस आहे ना तो कोणामध्येच नसेल, कारण मी इतकी आळशी आहे. मला कामं अजिबात आवडत नाही, पण मला स्वच्छता खूप आवडते. पण मग दुसरं कोण येऊन करणार आहे असंही वाटतं. त्याच्यामुळे स्वतःच्या घरची स्वच्छता स्वतःलाच करायला लागते. म्हणून स्वच्छता आवडत असेल तर स्वच्छता करा, कोणाची पण वाट बघू नका. आणि असं छान प्रकारे माझं झालेले आहे किचन क्लीन. आणि आता मी थोडीशी भांडे पण घासून घेते. मी असं जर उभी राहिली ना, मी इतर उभी राहून भांडे घासते, पण जर मी अशी उभी राहिली तर मला दिसणार नाही. त्याच्यामुळे मी इथे उभी राहून भांडे घासणार आहे. तर हा डब्बा पक्ष्यांच्या पाण्याचा आहे, तर ह्याचं थोडंसं वास येऊ लागला, त्यामुळे एखादा दिवस त्याला थोडंसं आराम द्यायचे. चला आता फटाफट भांडे घासून घेऊया. मी ऍक्च्युली भांड्याचं टोपलं होतं ना, ते इथं होतं, पण मी इथे ठेवलंय कारण व्हिडिओ मध्ये ते छान वाटत नव्हतं. आणि खूप जणांचे मेसेज येत होते की सुप्रिया ते टोपलं काढ. मी ते टोपलं मस्त लावायचं आणि भांडे घातले की त्याच्यातच ठेवायचे, आणि ती लावायची पण गरज लागत नव्हती. पण आता काय करणार, एस्थेटिक दिसायचे ना व्हिडिओ मध्ये, तर चांगलं दिसलंच पाहिजे. म्हणून मग मी बंद केलं, ते टोपलं खाली ठेवलं. आणि आता मला खूप मी ना जोरजोरात बोलते ना, माझ्याकडे माईक नाहीये म्हणून. तर शेजारी त्यांनाच वाटतं की वेडी झाली का, ज्यांच्या घरी कोणी नसतं मग एवढी काय गडबड, म्हणजे गप्पा मारतीये. काय सांगू, पोटा पाण्यासाठी करावं लागतं, बिचारी गरीब मी. बघा मी काय काय मेहनत घेते, एक लाईट मारत नाही तुम्ही. चला जेवढी भांडी होतील तेवढी एक 15 मिनिटात करते, आणि बाकीची जी भांडी आहेत ना ती आल्यानंतर आवडते. कारण मी असंच गप्पा मारत राहिली तर मी विसरून जाईल की मला इवाला आणायचे. जेव्हा मी मावशी बंद केलं होतं ना, 1-2 दिवस मला भांडी घासताच आली नाही. मी इतकी फास्ट घासू लागले, मला असं वाटू लागले की मी खूप छान घासते, पण थोड्या वेळाने लक्षात आलं की मी निघतच नाहीये. तर एक 15 दिवस झाले मावशीला बंद करून. हो 15 दिवस झाले. तर मी छान प्रकारे भांडे घासते आता. खूप वर्षापासून माझ्याकडे मावशी आहे, म्हणजे अगदी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून. आणि मी कधी भांडी घासलीच नाही, भांडी किंवा स्वयंपाक करायचे मध्ये मध्ये, पण मी कॉलेजला जायचे ना, तर माझ्याकडे मावशी होत्या, मग स्वयंपाकाला पण त्या असायच्या, भांडे पण त्या घासून द्यायच्या. मी फक्त मशीन वगैरे आवरायचे, कपडे आवरायचे, धुवायचे, किंवा मग घर आवरायचे, अशी कामं करायची. तर मी आता विचार केला की स्वतःची कामं स्वतः करूया. आणि आता माझी तब्येत पण ठीक आहे. खूप जणांनी मला मेसेज केले होते की तुझी तब्येतला काय झालं. मी मागच्या 1 वर्ष व्हिडिओज पोस्ट केले नव्हते, आणि त्यामुळे माझी रीच खूप कमी झाली. खूप जणांचे मेसेज आले होते की तुला म्हणजे का तुझी तब्येत खराब आहे. जसं की मी थोड्या वेळाखाली सांगितलं, आय थिंक ते लास्ट ब्लॉग मध्ये गेले. मला आर्थरायटिस झालेला, म्हणजेच वात. मला ऑलरेडी वातीचा त्रास होता, पण थोडासा वाढलेला डिलिव्हरीच्या नंतर, आणि इतका वाढलेला की मी लिटरली बेडवर होते. बेड रेस्ट करत होते. किती महिने, 3 ते 4 महिने मी उठलेच नाही, आणि मला इतका त्रास होत होता. त्याची स्टोरी मी सांगेन की मला कशा प्रकारे त्रास झाला, मी बाहेर कशी आली, कारण त्याच्यातनं बाहेर येणं एवढं सोपं नसतं. ते
एका दिवशी शेअर करते. ते माझ्यासाठी खूप जास्त एक वाईट नाईटमेअर असतं ना, स्वप्न, खराब स्वप्न, त्याच्यासारखं होतं. पण तरी मी ते काढलं, कारण मला असं वाटलं की मी जर रडत बसले किंवा मी जर हरले तर हिराकडे कोण बघणार. आणि तो एक असा काळ होता ज्या काळामध्ये मला जाणवलं की माझे माणसं कोण आहेत आणि कोण नाही. असं म्हणतात ना की वाईट काळात कळतो, अगदी तसंच झालं माझ्या बरोबर. मला माझी माणसं कळली आणि ज्यांना मी माझी माणसं समजायची ती पण कळली. इव्हन माझ्या फ्रेंड्सनी पण माझी खूप हेल्प केली. माझे जे शेजारी आहेत, माझी मैत्रीण आहे, ती यायची मला बघायची. इवाचे खूप हाल झाले. इवाचे डॅडी सकाळी तिला सोडून जायचे त्या टाइममध्ये, म्हणजे मागच्या वर्षी एप्रिलमध्ये. आणि मुलांना कसं असतं, लहान मुलांना दिवसातनं 3 ते 4 वेळा जेवायला लागतं. ते तिला वाढून देऊन जायचे, पण ती खायची नाही आणि मला उठता यायचं नाही. मी खूप प्रयत्न करायचे, एखाद्या वेळेस उठायचे पण तिला भरवणं वगैरे व्हायचं नाही मला, कारण माझी बॉडी इतकी स्टक झाली होती, ती हालतच नव्हती. जसं पॅरालिसिस असतं तशा प्रकारे. आणि मला खूप वाईट वाटलं. आणि जी माझी माणसं होती, ज्यांच्याकडून मला अपेक्षा होती की ते येतील आणि ते मला सांभाळतील, ते आली नाही. आणि इवा अशीच 1 वर्ष वाढली चांगल्या प्रकारे. चला आता एवढीच भांडी बस करण्याचा टाइम झाला, 11:15 वाजत आले असते. आल्यानंतर बाकीची घासून घेते, किचन वगैरे क्लीन झालंय, मावशीस हे सगळं आवरून घेते. सो अशा प्रकारे परत एकदा पाणी पिते मी. असं खूप जास्त कडून पडले, तर अशा प्रकारे पाणी पिते मी. तर अशा प्रकारे मी दिवस काढली, माझी जी वाईट दिवस होती. आणि इवानी पण काढली. तर कधी ना प्रार्थना करत जा की आयुष्याच्या सुरुवातीलाच वाईट क्षण येऊ दे. तसं म्हणायची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट क्षण, चांगले क्षण येत राहतात. पण ज्यांच्या आयुष्यात सुरुवातीलाच स्ट्रगल येतो ना, किंवा हेल्थ रिलेटेड इश्यू असो, फायनान्शियल इश्यू असो, रिलेशनशिपवाले इश्यू असो, ते आयुष्याच्या सुरुवातीला आलेलेच बरे असतात. आपली कोण परकी कोण कळतात, किंवा आयुष्याची किंमत कळते. जितकी किंमत मला आयुष्याची ह्या मागच्या वर्षी कळाली, तेवढी किंमत कदाचित मला कळालीच नसती जर मी आजारी पडले नसते. तर मी आयुष्याला इतकं इझी घेतलं, त्याची काही सीमा नाही. मी कधी हेल्दी फ्रूट खायचे नाही. शरीराला मी असं समजलं होतं की हे चालण्यासाठीच दिलंय, पण तसं नसतं. याला चालवावं लागतं. चांगल्या पद्धतीचं जेवण, हेल्दी जेवण खावं लागतं. एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खुश राहणे इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही खुश नसाल ना, तर तुमची बॉडी खुश नसेल आणि ती काही ना काही दुखणं आणतच राहत असेल. तर आयुष्यात जी लोक त्रास देतात ना, अगोदर त्या लोकांना बाजूला काढा आणि तुम्ही कोण आहे ते स्वतःला ओळखायला शिका. कारण काय होतं, आपण कधी कधी विसरतो आपण काय आहे. मी ना एका टाइमनंतर विसरूनच गेले होते. मी एक इंजिनियर आहे, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे बाय द वे. आणि मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, डिप्लोमा केला, मग इंजिनिअरिंग केली 4 वर्ष. त्या अगोदर मी एवढे मोठं शिक्षण घेतलं. मी लातूरला होते शिकायला. तर मला असं वाटतं मी घर सोडून बाहेर राहिले होते. आणि त्यानंतर मी इथे पण आले संभाजीनगरला. इथे पण माझे पॅरेंट्स नव्हते, इथे मी हॉस्टेलला राहिलेली. आणि एवढं शिक्षण आपण का घेतलं, याच्यासाठी नाही घेतलं की आपण घरी बसावं आणि नको त्या लोकांची विचार करावे. तर शिक्षण याच्यासाठीच असतं की काय चांगलं आपल्यासाठी, काय वाईट ह्याची ओळख करता आली पाहिजे, लोकांची ओळख करता आली पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. कधी कधी सोशल ज्ञान पण असणं गरजेचं आहे. तर हे शिक्षण देतच, 100% देतं आणि एक्सपिरियन्स पण देतो. तर मी बऱ्याचदा विसरून जायचे की मी शिकलेली आहे. मी असं किचनमध्ये येऊन काम करायची. मला इतकं कंटाळा यायचा. मी डिप्रेशनमध्ये गेलेली काही वर्ष. त्यानंतर हा आजार. तर मी माझ्या आयुष्यात अशा प्रकारे नुकसान केलं. पण आता मला लक्षात आले
की कोणा गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टींकडे पण जास्त लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टीकडे पण जास्त लक्ष दिलं पाहिजे, हृदयाकडे दिलं पाहिजे, मेंदूकडे दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं बॉडीकडे लक्ष द्या. आणि परिवार आहेच, परिवाराशिवाय काही नाहीये. पण परिवारात कोण आपले नाही, मित्रपरिवारात सुद्धा कोण आपले कोण नाही हे लवकर ओळखा. आणि लवकरात लवकर नको ती माणसं पटकन बाहेर काढा आणि चांगल्या प्रकारे आयुष्य जगा. ज्या चुका मी केल्यात ना त्या चुका तुम्ही करू नका. त्या कुठल्या चुका आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल ना प्लीज मला DM करा. बरेचशी लोक ना मला DM करतात, कमेंट नाही करत. माझी तर इच्छा असते की तुम्ही कमेंट कराव्या, पण यूट्यूब असो किंवा इन्स्टा असो मला सगळेजण DMच करतात. शक्य तर इन्स्टा किंवा फेसबुकवर DM येतात. तर DM करा, मी तुमची क्वेश्चन घेईन. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल माझा स्ट्रगल, आणि भयंकर स्ट्रगल होता, आणि तो ना मला असं वाटते तुम्ही खरंच जाणून घ्यायला पाहिजे. गरजेचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतीलच किंवा आल्याच पाहिजे. दुसऱ्यांच्या अडचणीतून तुम्ही शिकू शकता. तर प्लीज माझ्या अडचणीतून तुम्ही प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट, तुम्ही शिका. स्पेशली वुमन आणि स्पेशली मदर्स, त्यातल्या त्यात गर्ल चाइल्डच्या मदर्स ज्यांचा स्ट्रगल अजूनही जास्त आहे ॲज कम्पेअर टू बॉय, ज्यांना मुलगा आहे. स्ट्रगल आहे, फरक पडतो. आईला पडत नाही, समाजाला फार भयंकर लेवलला फरक पडतो. तर जो समाजाला फरक पडतो तो बघून आईलाही फरक पडायला लागतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जीवन जगण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. तर मी याच्याबद्दल एक तुम्हाला ब्लॉग घेऊन यायचं असेल ना तर मला DM करा. मला एकाचा जरी DM आला ना तर नक्की चांगला एक ब्लॉग बनवेल, जेणेकरून तुम्हाला काहीतरी आयडिया घेता येईल आयुष्याबद्दल आणि आसपासच्या लोकांबद्दल वगैरे. बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत माझ्याकडून. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.